सगळ्यांना नमस्कार. झाले आता माझं सगळं कामधंदा. आता पुड्या भरायला लागले. 500 पुडी भरायची या. 500 पुडी भरायच्या नंतर मग बांगडी माल भरायचा. बांगडी माल झाल्याच्या नंतर मग वापस हळदी कुंकू भरायचे. गणपती आलेत आता. उद्याच येत वाटतं मला, तर गणपती आलेले पण माहित नाही. अशी हे मी आता काय सांगायचं तुम्हाला. हे कामाच्या पुढं नाही का मला काही समजत नाही. नुसतं काम करा, काम करा, गाढवासारखं काम करा. काय करायचं, आपल्या नशिबात तसं असं तर आपण कुणावर रडायचं हे का नाही. जाऊ द्या, काम तर काम. काम करून खुश आहे मी. काम करून खुश आहे. आता खुशच म्हणायला पाहिजे ना. कामधंदा लई हो माग, लई आहे माग. काम 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 काम. त्यामुळे मला काही मला सुधरतच नाही. मला काय कामाशिवाय ते कामच पाहिजे मला. रात दिवस मला कुणाबरोबर बोलायला नको, बसायला नको, कुणाबरोबर उठायला नको, कोणत्या पाहुण्यात जायला नको. कुठं काय कोणाचा बर्थडे असला तर तिथं पण मी जात नाही. कोणाचं लग्न असलं तर लईच कुणी आग्रह केला तर मी तिथं जाते. काय माहिती आहे मला नाही का. मला मूडच नसते कुठं जायचा. मला मूडच नसते कुठं जायचा नाही का. घरामधून जर सगळं चांगलं असलं तर माणसाला सगळं आठवतं. या घरामध्ये आपल्या जर सगळं किरकिर असली तर आपल्याला कशाला आठवण. लग्न, बर्थडे, हे ते काय नाही हो. नुसतं मी काम करत राहते. काय कुठंही जात नाही मी. एवढे माझे आई वडील हे ते म्हणतात येत नाही येत नाही येत नाही. भाऊबंद म्हणतात येत नाही येत नाही. आता ते पण विचारत नाहीत मला. त्यांना माहिती हिला बोलून उपयोगच नाही. ही येतच नाही तर हिला बोलायचं कशाला. म्हणून मला कोणीच नाही ये नाही म्हणत, जा नाही म्हणत, मला विचारत नाही, पुसत नाही, काय नाही. एवढे लग्न येव झाले तेवढं ये म्हणते. तर लग्न हे 4 दिवसावर ये. परी आता कोणी मला आग्रह करत नाही येच म्हणून शिनी. एवढं मी सगळ्यापासून तुटलेले आहे. माझ्या ह्या अवलादीसाठी सगळ्यापासून म्हणजे सगळ्यापासून तुटले ह्या अवलादीसाठी. हे लेकरं सोडून मी कुठंच गेले नाही. हे लेकरं सोडून मी कुठंच गेले नाही. कुठंच नाही. मी माझं सुख कधीच बघितलं नाही. मी माझं सुख मी कधीच नाही बघितलं की मला हे सुखाचे दिवस मला पाहिजेत. असं वाटते दुनियाला सुख भेटू दे आणि त्याच्या पाठीमागं मला भेटू दे. मी माझं सुख कधीच नाही बघितलं आणि बघणार बी नाही माझं सुख. जरी मला पैसा पण आला ना, उठूबोरून बी पैसा आला ना, तरी मी माझं नाही बघणार. माझं जीवनाचं माझं नाही बघणार. मी हे लेकरचं शाळाचं बघणार, त्या लेकरचं शाळाचं बघणार, हे लेकरचं शाळाचं बघणार, त्यांना हाय नाही ते बघणार. मी सगळ्यांसाठी करायला लागले ही धावपळ एवढी. मला हे इडव काढायला पण नाही जमत. तरी पण मी म्हणते देवा परमेश्वरा तू आहेस पाठीमागं उभा. तू पाठीमागं उभा आहेस तर मी कशाला घाबरू. नुसतं मी देवा परमेश्वराचं ईश्वराचं नाव घेऊन, भोलेनाथ शंकराचं नाव घेऊन मी पुढं चालायला लागले. मला हेच पाहिजे. माझे देव मला पाहिजे बस. माझे देवाचा सपोर्ट आहे ना. आता तुम्ही जे मला सपोर्ट करायला लागलात तर त्याला देवाचाच हात आहे. ते देवच तुम्हाला बुद्धी देत आहे की या अनाडी बाईला सपोर्ट करा आणि करी जा सपोर्ट. तुमचं चांगलं होईल. करी जा मला सपोर्ट. माझा आशीर्वाद लई चांगला आहे. मला सपोर्ट करी जा. माझं बघा मी माल भरते याचा देवाचं मी हळद कुंकू भरते नाही का. तर तुम्ही मला भरभरून सपोर्ट करा. देव कसा भरभरून सपोर्ट करते तसं मी तुम्हाला देवाच्या रूपामध्येच मी तुम्हाला बघते. प्रत्येक इडव काढत असते पण मी नाही का. मी आहे बघा तुमचं नाव घेऊनच जेवण करते. देवाचं कसं देवा परमेश्वरा जेवण करायला या, तसं मी पहिलं देवाला म्हणते देवा परमेश्वरा जेवायला या आणि नंतर मी तुम्हाला त्याच्यामध्ये नाही म्हणत जेवायला या. हे मला ते खायच्या टायमाला मला नाही दाखवू वाटत नाही का. असं वाटते सगळेच खातेत ना
नाही का, सगळेच खातेत ना, मग आपण काय दाखवायचं, हा बाबा काय फळ फ्रूट हे ते असलं कधी आणलं बिनलं तर ते दाखवायचं. पण असं हा जेवण बनवताना हे ते दाखवते, बघा मी हे केले, बघा मी ते केले, बघा मी चपाती लाटायले, बघा मी भाजी करायले, बघा माझी डाळ, बघा माझी भात, बघा माझा, बघा मी कसं केले, छान छान केले, नाही का, असं मी म्हणणार. परी असं खाताना जेवण वाढताना हे, हा जेवण वाढताना बी हे करण, परी माणसाचा तालमेल नाही तर मी कसं करणार हो. एक माणूस तिकडे बसते, एक माणूस इकडे बसते, एक पोरग तिकडे बसते, एक पोरग इकडे बसते, मी बसते कोपऱ्यात. मग काय दाखवू तुम्हाला बहिणींना सांगा. सगळ्याची पहिली कसं आम्ही सगळे एकत्रित होतो ना, बघा एकत्रित जेवण झालं की बघा एवढं मोठं पातेलं भाताचं, एवढं पातेलं, मला रडा यायला ते सांगून. एवढं पातेलं भाताचं, एवढं पातेलं भाजीचं, एवढं पातेलं सुक्या भाजीचं, एवढी कढईभर भाजी, नाही का, असं 4-5 असायचं. एवढ्या मोठ्या चपात्या, एवढ्या मोठ्या भाकरी. त्या टायमाला मजा आली असती. मी जर व्हिडिओ काढला असताना का तर लय चांगलं चांगलं आम्ही बनवत होते त्या टायमाला लॉकडाऊनमध्ये, नाही का. मी सगळं सोनं नाणं मोडून खाऊन टाकलं ते लॉकडाऊनमध्ये. आमच्या नवऱ्याला पाठवायचं, का 1000 रुपये द्यायचं, आणा फ्रूट, आणा खाऊ द्या. हे सगळं मंगळसूत्र मोडलं, काय पुरींचं डाग होते ते मोडले. म्हणलं असलं वातावरण झाले, मरायच्या टाइम आले तर काय करायचंय आपल्याला ह्या डागाडुगाला. हे माणसं आपले चांगले राहिले तर आपले डागच येतं, असं म्हणून मी मोडलं हो. माझ्या सुनाचं मोडलं, माझं मोडलं, दोन्ही सुनांचे बघा 2 त्यांचे मोडले, माझं 1 मोडलं, 3 मंगळसूत्र मोडले. मग आता काय करणार तुम्ही सांगा. म्हणजे टायमच तसं नव्हता, आपण काय जमा केलेला पैसा नव्हता, पाणी नव्हतं, काय नव्हतं. आणि आपलं कसं हातावरलं, पहिल्यापासून हातावरच पोट आहे. आपल्याला काही कुठं महिनाभर काम केलंय तिथून पैसा येणार आहे का म्हणून आपण जमा केलेले पैसे, तसं काहीच नाही आहे, तसं काहीच नाही आहे. हे बघा रोटी रोज ताजं आणायचं आणि ताजं करायचं आणि ताजं खायचं. हे बघा असं पहिल्यापासूनच माझं असं आहे. माझी जी जिंदगी एवढीपर्यंत आली परी माझं तसंच आहे. या हा बँक बॅलन्स जमा हे ते काय नाही, परी देवा परमेश्वरांनी मला ईश्वरांनी काहीच कमी केलेलं नव्हतं. रोजचे रोटी दिलेली होती. उगत देवाला मी कधीच बघा देवाची मी आभारी आहे. आणि आता तुमची आभारी आहे. आम्हाला लाईक करे जा, मला जरा हातभार लावा, मला जरा सपोर्ट करा, मला माझं चांगलं होईन असं तुम्ही मला प्रयत्न करा. की तुमच्यासाठी तरी मी म्हणन की मला देव उभा राहिले. मी म्हणेन की माझे देवाचे अवतार होते, भाऊ बहीण, माझे भाषे बाळवापाळ, असं मी अजून मी म्हणते. तर इथून पुढे पण मानणारच. आणि मला किती पण पैसा आला ना, मी तुमचं नाव कधी नाही, कधी म्हणजे तुमचं नाव मी घेता पाणी पण नाही पिणार. जसं देवाचं नाव आपण घेतो तेव्हा पाणी पितो, देवाचं नाव घेतो तेव्हा आपण जेवण करतो. हे बघा माझ्या बहिणींनो, माझ्या युट्यूब फॅमिलीनं, मी या बघा आता तुम्हालाच मी गणगोत मानले, सगळं मानले. जसे माझे भाऊ बंद, जसे माझे भाऊजाया बहिणी, त्यांच्यासारखंच मी तुम्हाला मानलेलं आहे. आणि आता तुम्हीच आता मला सपोर्ट करायचा. मला काय सांगायचं नाही, तुम्हीच सपोर्ट करायचा, तुम्हीच सपोर्ट करायचा. आता मी तुमच्यावरच आहे, आता तुमच्यावरच आहे. जसं आता देवावर होते आतापर्यंत आणि हेच देवावर हेच. देवाला मी कधी नाही विसरणार. का तुम्ही भेटलात म्हणून काय मी देवाला विसरू का? नाही 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 नाही, हे गलत मी असं कधीच करणार नाही. पहिलं हे बघा माझा देव, नंतर तुम्ही. असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आम्हाला आम्ही तिला सपोर्ट करायला म्हणून देवाला विसरली, हे असं कधीच नाही. तुम्ही सपोर्ट करा नका करू तसं काही नाही आहे. मी देवाला कधी नाही विसरणार. मला पैसे येऊ मला नाही येऊ, मी तुमच्यावर कधीच नाराज, मी देवावर कधीच नाराज होणार नाही, तुमच्यावर बी नाराज नाही होणार. मी बहिणींना मी तुमच्यावर पण नाराज नाही होणार. आता ते आपल्या नशिबात असलं तर आपल्याला भेटल. हे का आपल्या हातातलं हे हातातलं घेतलं कुणी असं आणि आपल्याला वापस नाही दिलं तर त्यांचं कर्म झालं. पण हितलं गेले का, आपल्या नशिबातलं गेले का? नाही गेलं ना. आपल्या नशिबात आहे ना ते भेटन आपल्याला, है का नाही. मी तशीच म्हणते बघा, पहिल्यापासून माझ्या नशिबात असलं तर मला भेटन आणि माझ्या नशिबात नसलं तर मी किती पण प्रयत्न केलं तरी मला कसं भेटणार आहे तुम्ही सांगा, हे का नाही. आता तुम्हाला मग ते सपोर्ट करा. आता तुम्ही भरपूर सपोर्ट केला आणि माझं काय झालं तर चांगलंच आहे. तुम्हाला तर आनंदच होईल. एवढ्या भोळ्या बाब्या बहिणीचं चांगलं झालंय, तुम्ही पण खुश होता, हे का नाही. बहिणींनो भावांनो तुम्ही पण खुश होता. मग मला म्हणजे तुमच्यावर
मी विश्वास करते, जसा देवावर विश्वास करते ना तसा तुमच्यावर विश्वास करते. माझे येडे वाकडे कसे बी असू द्या, बघ जा माझे येडो, बघ जा भोळ्या साळ्या बहिणीचे माझे येडो बघ जा. हे का नाही, तुम्ही मला सपोर्ट करा, शेअर करा, सपोर्ट करा, सगळं करा, सगळं करा, सगळं करा, सगळं करा माझ्यासाठी. म्हणा की नाही का कुठून आली बाबा ही भोळी बहीण एवढी म्हणतात. जाऊ द्या, काय बी म्हणा, परी सपोर्ट करा, काय बी म्हणा सपोर्ट करा. आता का मी अंदाजावर येडो काढते, मला काय ते असं 5 मिनटं 15 मिनटं 12 मिनटं मला काही समजत नाही. मी अंदाजावर येडो करते. आता देव परमेश्वर त्याची माझ्या येडोची रक्षा करू, आहे का नाही, माझ्या येडोची रक्षा करू. आणि मी हे बघा आतापर्यंत येडो केलेत ना भोळ्या बाबडीनं, चांगलेच केले, तर वाईट नाही केले. आम्ही कुणालाच असं वाईट समजणार नाही, पहिल्यापासून समजत बी नव्हते आणि इथून पुढं पण समजणार नाही. तुम्ही मला सपोर्ट केला तर ठीक आहे, नाही केला तर ठीक आहे. चला मग, नमस्कार सगळ्यांना, ठेवू का आता, पेपर फाडत बसते आता हे येडो नाही का मी सकाळी टाकन येडो. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. माझे येडो बघतात ना, मी तुमचे आभारी आहे, मी तुमचे आभारी आहे, मी तुमचे आभारी आहे. माझे येडो बघ जा, असं सपोर्ट करा मला, होईन तुमच्यासाठी माझं चांगलं. मी लय मेहनत करते बहिणींनो, तुमच्यासाठी माझी मेहनत काय कमी झाली तर झाली नाही, मेहनत करणार. मला किती पण पैसा येऊ द्या माझ्या बहिणींनो, मला किती पण पैसा येऊ द्या, मी हे बघा मेहनत थोडी का व्हायना करणारच. हे बघा थोडी का व्हायना मी मेहनत करणारच. मी असं नाही पैसा आलाय मी मेहनत नाही करणार, मी असं कधीच नाही विसरणार. मी ह्या देवाचं हळदी कुंकू भरते, देवाचं गोड भरणचं करते. मला देव मला पावन आणि तुम्हाला बी पावन. तुम्ही मला सपोर्ट करता, तुम्हाला बी पावन आणि मला बी पावन. हे बघा लई मी हे देवाचं काम करते, लय काम करते. असं सांगायला नाही पाहिजे मी देवाचं एवढं काम करते म्हणून, सांगायला नाही पाहिजे. पण एक तुम्हाला तर कसं कळणार आहे, आता मी एवढ्या वर्षांनी करते, तुम्हाला कसं कळणार आहे. तुम्हाला वाटतं असं नाही आता हे गणपती आहे म्हणून करायला लागली, पण नाही बहिणींनो, लय दिवसांनी करते मी हे. पहिलं खाय प्यायची पॅकिंग करत होते, ते कुरकुरे मुरमुरे हे ते पहिले ते करत होते. आणि मग त्याच्यानंतर मग ते 20 वर्ष ते केलं, 20 वर्ष ते काम केलं. ते बॉबी कुरकुरे कुठं दोडके बिडके ते काय तळून खायचं असतं बघा, ते लय केलेलं आहे मी. लय लहान लेकर होते ना माझे, हे 2 पोरं आहेत ना माझे, 5 वर्षाची होते, जावळ त्यांचं काढलं नव्हतं तेव्हापासून मी ते एफर म्हणायचे, हे लोक एफर म्हणायचे, बॉबी म्हणायचे, कुरकुरे म्हणायचे, त्याला अजून काय म्हणत होते, एकाला दोडका म्हणत होते, एकाला ते मोठ्या बॉबीला ते काहीतरी नळांगा म्हणत होते. अवले नाव होते, चिलीमिली होती, ते तळलेला मळलेलं नाही का, ABCD होती, ते आम्ही करायचो. अहो सगळ्या मार्केटमध्ये आमचा माल होता, गाव आमचा माल होता. म्हणजे मी बी ते दुसरा मालक होता माझा, लय भारी मालक होता. त्या कामापासूनच थोडंसं माझं बरं झालं, त्या कामापासून. त्याच्या आधी पण लय माझे हाल होते. हे लेकरं लहान होते ना जेव्हा ते खाय प्यायचं आपल्याला काम भेटलं ना, त्याच्यानंतर माझं हे बघा आम्ही शहराला लागलो. मग हे लेकरं शाळातून यायचे माझ्यापाशी बसायचे, म्हणजे तिथून पुढे आम्ही शहराला लागलो. नाही तर त्याच्या आधी पण नाही का लय हाल होते. त्याच्या आधी पण ते काम भेटलं, मग तिथून पुढं थोडं चांगलं होत गेलं. मग हे लेकरं लहानाचे मोठे होत 18 वर्षाचे झाले. मग बिचार हे शाळा लवकरच शाळा 8वी 7वी करूनच शाळा सोडली. त्याने काही मी असं कामं करायचे, त्याने काही एवढं शिक्षण नाही केलं, त्यांना निघून शाळाला घालायचं, ते अर्ध्यामधून वापस यायचे. म्हणजे लय कहाणी मोठी आहे परीक्षेचं. आता किती सांगू मी हे का नाही. चला आता आहे, आता रोज आम्ही आपण भेटतो रोजच भेटतो. मग सांगू हळूहळू तुम्हाला कहाणी माझी जीवनाची, दुसरी कोणाची नाही, माझी जीवनाची कहाणी जर ऐकली ना तुमच्या डोळ्यात अश्रू येईल, एवढी माझी कहाणी भारी आहे. बरी मी तुम्हाला सांगत नाही. आता हळूहळू थोडं बोलत निघतंय नाही का, असं जाळून बुजून नाही मला सांगता येत, असं बोलत निघत आहे. उठू बाबा म्हणते ना, काय ह्या बाईची कहाणी आहे बाबा, हिला लवकर पैसा देऊन टाकावा असं म्हणते.
चला, हिने लई मेहनत केलेली आहे का नाही, त्यांना पण वाटन माझं दुःख आहे का नाही. चला बहिणींनो, ठेवते मी. आता असं फिरून तिकडे येते, नंतर ठेवते. असं उठा येत नाही ना, असं करून असं फिरून उठावं लागतंय बघा. बघा जाईड माझे ओ लंगड्या पांगड्या बहिणींचे गुडघे साथ दे ना तो, माझे गुडघे साथ दे ना तर. तिकडे जाऊन आता हे मोबाईल हे करते, पुढे हळद कुंकू आहे ना म्हणून इकडं उठून हे करायले. बहिणींनो, लाईक करा. तुम्ही खुश राहा, आम्ही पण खुश राहतो. माझी चिंता नका करू. ठेवते बहिणींनो.